रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती खाण्याचा जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत आणि बनवायला सोपा जर एखादा पदार्थ बनवायचा असेल ना, तर हा मऊ मऊ जिरा राईस आणि त्यासोबत चमचमीत असा चणा मसाला तुम्ही जरूर ट्राय करा. बनवायला अतिशय सोपा आहे आणि हा जिरा राईस जो आहे ना, तर अगदी हॉटेलसारखा अतिशय मऊसूत तितकाच लांबसडक असा तयार होतो. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं मी रात्रभरासाठी काबुली चणे भिजवून घेतले होते. सकाळी स्वच्छ धुवून घेतले आणि इथं कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. चणे तुम्ही भिजत घालत असताना तुमच्या फॅमिली अनुसार भिजत घालू शकता. त्यानंतर यामध्ये 2 बटाटे घातलेले आहेत साल काढून. त्यासोबत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चणे खाताना फिके लागत नाही. 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या. आता इथं एक वाटीभर बासमती राईस मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातला होता. तांदूळ भिजवत असताना खूप जास्त भिजवायचं नाही, अर्धा तास भिजवून घ्यायचा. आणि भिजत घालत असताना त्यामध्ये जास्तीचं पाणी देखील घालायचं नाही. तांदळाच्या वर अर्धी इंच राहील इतकं पाणी यामध्ये घालायचं. फोडणीसाठी अतिशय थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, 2 तेजपान घालायचे, थोडेसे मटार इथं मी घातलेले आहेत. मटार घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर पाण्यासहित राईस यामध्ये घालायचा. जर पाणी यामधला तुम्ही काढून घेतला आणि नुसता राईस यामध्ये जर घातला तर तो कढईला चिटकतो आणि ज्यावेळेस आपण असा हलवतो त्यामध्ये तो तुटला जातो. त्यामुळे पाण्यासहित घालायचा. त्यानंतर जेवढा तांदूळ होता तेवढंच इथं मी पाणी घातलेलं आहे. त्यासोबत इथं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता तुम्हाला एक महत्त्वाची ट्रिक सांगते. ज्यावेळेस आपण जिरा राईस बनवतो त्यावेळेस शक्यता कढईमध्ये बनवायचा. नेहमीचा जो आपला भात असतो आपण कुकरमध्ये बनवतो, जेणेकरून तो दाटल्यासारखा होतो आणि त्याचा असा ढेकूळ होतो. अशा पद्धतीने जर तुम्ही जिरा राईस बनवला ना, तर अतिशय मोकळा मोकळा, याचा अजिबात असा गोळा होत नाही. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळा मोकळा हा जिरा राईस तयार होतो. सुरुवातीला 3 ते 4 मिनिटासाठी मोठ्या गॅसवर झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची 2 ते 3 मिनिटासाठी. यामधलं पाणी संपूर्णपणे सुकलं की गॅस बारीक करायचा, यावरती अर्धं झाकण ठेवायचं आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी हा राईस शिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने जर जिरा राईस बनवला तर खूप खूप जास्त भारी होतं. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. कुकरमध्ये बनवायच्या ऐवजी कढईमध्ये बनवा. ज्या पद्धतीने शिजवायला सांगितलं त्या पद्धतीने शिजवा, खूप भारी होतो. तर चला मस्त असा चना मसालासुद्धा बनवून घेऊया. त्यासाठी इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. दुसऱ्या प्लेटमध्ये इथं मी थोडासा लसूण घेतलेला आहे. त्यासोबत थोडंसं आलं घेतलेले, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, थोडंसं तेजपान घेतलेलं आहे, सोबतच कस्तुरी मेथी यामध्ये घातलेली आहे. या पद्धतीने जर वाटण तयार केले ना तर खूप जास्त भन्नाट चना मसाला तयार होतो. या पद्धतीने जर तुम्ही असं कच्चं वाटण नसेल कधी ट्राय केलं ना तर एकदा नक्की ट्राय करा. खूप जास्त भारी चना मसाला तयार होतो. तर इथे 3 शिट्ट्यामध्ये ना मस्त असे आपले चणे शिजलेले आहेत. सोबतच हा बटाटासुद्धा मस्त शिजलेला आहे. हा अशा यामध्ये स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे भाजी जी आहे ना ती खूप मस्त अशी दाटसर होते आणि चवीलासुद्धा खूप भारी होते. तुम्हाला नसेल मॅश करायचा तर याच्या तुम्ही अशा फोडी जरी करून यामध्ये घातल्या ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. यामधले काही चणेसुद्धा मॅश करायचे, म्हणजे चण्याची जी चव आहे ना ते त्या रश्श्यामध्ये उतरते आणि खूप भारी चव येते. तर चला इथं कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे, 2 तेजपान घालायचे, त्यासोबतच 1 दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा आणि 1 चक्रीफूल यामध्ये घातलेला आहे. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. गॅस हा बारीक ठेवायचा आणि हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा. इथं तेल मी थोडंसं जास्त घातलेलं आहे, 2 चमचे. तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त केलं तरी चालणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तेल कमी जास्त वापरू शकता, काहीच हरकत नाही. हे बघा आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. लक्षात ठेवा हे जे वाटण आहे हे कच्चं आहे, त्यामुळे याला परतण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो. तर इथं पावडर मसाल्यामध्ये 1 मोठा चमचा भरून गरम मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये मी घातलेला आहे. तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी चना मसाला जरी वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे. पावडर मसाले घालायचे, छान मिक्स करायचं. गॅस बारीक करायचा, झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत एकदा दोनदा मध्ये उघडून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटांमध्ये मसाला व्यवस्थित परतला जातो. त्यानंतर शिजवून घेतलेले चणे यामध्ये घालायचे, छान असं मिक्स करून घ्यायचं.
तुम्हाला जितपत भाजी दाटसर आवडते त्या अंदाजाने पाणी कमी जास्त करायचं आणि झाकण ठेवून हा चना मसाला शिजवून घ्यायचा। इतका भारी लागतो, संपूर्ण घरभरात त्याचा घमघमाट सुटतो। पुरीसोबत खाऊ शकता, जिरा राईससोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची। तयार आहे इथं मस्त असा चमचमीत चना मसाला, त्यासोबत जिरा राईस। रेसिपी दोन्ही कशा वाटल्या ना मला कमेंट करून जरूर सांगा। तुम्ही आजच्या ह्या रेसिपीज ट्राय करा, तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कळवा। तुमची एखादी ढाबा स्टाईल एखादी रेसिपी असेल ना ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तुमची रेसिपी मी लवकरच ट्राय करण्याचा प्रयत्न करेल। बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी। तर बाय बाय।